इतका की एखादा डीजे लावल्याच्या नंतर दारू पिदाडा कसा नाचतो तशा प्रकारचा तो नाचायला लागतो. आणि बघता बघता नाचता नाचता तो अचानक धावत धावत जातो आणि जी भिंत असते त्या भीतीला जाऊन धडक मारतो. इतक्या जोरात धडक मारतो की तो खाली पडतो आणि खाली पडल्याच्या नंतर त्याच्या नाकाला लागतं. नाकाला लागल्याच्या नंतर तो थोडासा बेशुद्ध पडल्यासारखा पडतो. त्याला शरीर वगैरे उचलता येत नाही. त्याचे आईवडील जातात त्याच्यापाशी, त्याला उचलतात, पलंगावर ठेवतात. त्याची आई लढत बसते, त्याचे बाबा लढतात, त्याची बहीण लढते. कारण की त्यांना माहीत नाही ना की हा असा करतोय का. आपला मुलगा इतक्या विचित्रपणाने वागतोय आणि तो अशा अशा गोष्टी करतोय की एखादा नॉर्मल माणूस करू शकणार नाही. आणि हे का होतंय का नाही हे त्यांना अजिबात कळत नाही. म्हणजे कसं कसं वाटेल बरं. तुम्ही विचार करा, तुमच्या फॅमिलीमधला एखादा मेंबर्स अचानक अर्ध्या रात्री जोरजोरामध्ये हसायला लागला. तो आपल्या नखाच्या वरचे जे सालपाट आहे तो चाकूने चिरून वरी उपसायला लागला आणि अचानक नाचायला लागला. नाचता नाचता अचानक तो भितळा जाऊन धडकायला लागला. कसं वाटेल तुम्हाला. फाटल ना. तर तसंच यांचीसुद्धा झाली. यांची अवस्था अशी झाली की तर त्याला सोडता येईना आणि त्याच्यापाशी जाता येईना. जावं तर भीती वाटते, सोडावं तर आपला मुलगा आहे. कसा बसा तो भीतीला लागल्याच्या नंतर तो थोडा बेशुद्ध पडतो.